8 जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन। आज धम्मध्वजाला स्थापन होऊन 140 वर्षे झाली। या निमित्ताने कोटनाका ठाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मध्वजारोहण करण्यात आले। हा दिवस बौद्ध जगतात अत्यंत महत्त्वाचा आहे। हा धम्मध्वज संपूर्ण जगाला शांती, प्रगती, मानवतावाद आणि समाज कल्याणाची प्रेरणा देत आला आहे। या धम्मध्वजाला 5 रंग आहेत, ज्यांना स्वतंत्र अर्थ आणि भावना आहेत। 5 रंगामुळे ह्या ध्वजाला पंचशील ध्वज असेही संबोधले जाते। या प्रसंगी सर्व उपस्थितांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाला ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, बौद्ध भिक्षुक तसे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कृपाल बबन कांबळे, विशाल वाघ, सुप्रसिद्ध गायक पावा, धर्मगुरू भंते बौद्धशील महाथोरो, विक्रम भोईर, प्रदीप जाधव, आतिश सोनोने, तेजस चंद्र मोरे, दिनेश मेहरोल, राहुल कुंड, श्रुतिका मोरेकर यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जागतिक धम्मध्वज दिन आपण ठाणे शहरामध्ये संपन्न करत आहोत। तेव्हा या जागतिक दिनाचं जे महत्त्व आहे, त्याचं गांभीर्य आहे, ते महत्त्व असं आहे की भगवान बुद्धाच्या शरीरामधून जे उजव्या बाजूकडून आणि डाव्या बाजूकडून त्या शरीरामधून जे काही रंग निघाले आहेत, निळा, पिवळा, काळा, या आकाशामध्ये विलीन झालेले आहेत आणि बुद्धाच्या शरीरातील हे रंग या आकाशामध्ये विलीन झालेले आहेत। या विलीन झालेल्या रंगाची स्मरण, त्या रंगाची स्मृती म्हणून, हा धर्माचं प्रतीक म्हणून हा धम्मध्वज हा निर्माण केला आहे। हे बुद्धाच्या शरीरातील वेगवेगळे बुद्धाच्या शरीरातील वेगवेगळे आवश्यक आहे आणि या अवश्यासाचं हे प्रतीक हा धम्मध्वज आहे। अशा या जागतिक धम्मध्वज दिनाला या ठिकाणी आपण आवश्यक आणि बुद्धाच्या आठवणी बुद्धाचे नैतिक प्रत्येकामध्ये या उल्लेखाने हा जागतिक प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, संपन्न होणं हे आज ठिकाणी आपण लोकप्रतिनिधी या प्रसंगी आणि न बोलता या धम्मध्वज दिनाच्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्मध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे। या ठिकाणी कृपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने अतिशय हा पवित्र दिन आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहेत, हे रंग आपल्याला शांती, अहिंसा, करुणा, प्रेम, सेवा याचा एक विचार जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केला आहे आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे। या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहेत ती जागा सुचवणार आहेत
आणि निश्चितपणे कायमस्वरूपी 365 दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती येथे जागतिक बौद्ध धम्मध्वज दिन हा साजरा करण्यात आलेला आहे। आत्तापर्यंत या परीचा कार्यक्रम कधीच झाला नव्हता ठाण्यात, पण आम्ही तरुण मंडळी एकत्र येऊन, जमदाडे साहेब आहेत, असे काही जुने जाणती लोक एकत्र येऊन आम्ही हे ठरवलं की या वर्षीपासून आपण हा दिवस साजरा करायचा आणि ठाणे नगरीमध्ये एक धम्मध्वजाच्या माध्यमातून आपण एक धम्म चळवळ उभी करायची असा आम्ही हा मनस घेतलेला आहे आणि पुढेही हे काम चालत राहील। आमचं एक बुद्धविहार संघ आहे ठाण्याचं, त्या संघाच्या मार्फत ह्याच्या पुढे कामं केली जातील। ज्या ज्या बुद्धविहारांमध्ये जे जे रिक्वायरमेंट असतील शासन दरबारी आम्ही त्या घेऊन आम्ही त्या पूर्ण करू आणि बौद्धांचे जितके प्रश्न सोडवता येतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू।